नमस्कार, मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोट मेकिंग अँड नोट टेकिंग या टॉपिकवरील काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि ही दोन सब टॉपिक्स नेमके काय आहेत ते समजून घेणार आहोत। वरवर पाहता नोट मेकिंग आणि नोट टेकिंग हे समानार्थानं वापरतात की काय असं भासू शकतं, पण नोट मेकिंग आणि नोट टेकिंगमध्ये मूलभूत डिफरन्स आहे। तो सर्वप्रथम आपण समजून घेऊया की नोट मेकिंगमध्ये काय कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो आणि नोट टेकिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो, प्रत्येकाच्या काय मर्यादा आहेत हे आपल्याला जेव्हा लक्षात येईल त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रश्न जरी असला तरी आपल्याला आन्सर देणं सोपं जाईल। नोट मेकिंग आणि नोट टेकिंग मध्ये असणारा मूलभूत फरक आहे तो आपण सर्वप्रथम आता क्लिअर करून घेतोय। पॉइंट वाइज आपण थोडंसं जाऊया। नोट टेकिंग फ्रॉम लेक्चर्स, सेमिनार्स, प्रेझेंटेशन्स, पहिला चार्ट बनवलेला आहे। जेव्हा तुम्ही लेक्चर अटेंड करत असताय, सेमिनार्स अटेंड करत असताय किंवा एखादं प्रेझेंटेशन कोणीतरी करत आहे ते अटेंड करत असताय, त्यावेळी साहजिकच समोरची व्यक्ती, मग टीचर असेल, प्रेझेंटर जो कोणी असेल, तो जे काही सांगेल ते तुम्ही कुठेतरी डिक्टेट करून घेताय, राईट डाऊन करून घेताय तुमच्या पद्धतीनं महत्त्वाचे पॉईंट्स। याला आपल्याला नोट टेकिंगमध्ये याचा समावेश करायचा आहे। आणि दुसरा चार्ट आपण समोर केलेला आहे तो नोट मेकिंग फ्रॉम टेक्स्ट बुक्स, रेफरन्स बुक्स अँड जर्नल्स। जर तुम्ही स्वतः एखादं टेक्स्ट बुक वाचत असाल, रेफरन्स बुक वाचत असाल किंवा एखादं जर्नल स्वतः वाचून त्यामधून असणारी माहिती तुम्ही तुमच्या पद्धतीनं नोटिंग करत असाल तर ते नोट मेकिंगमध्ये येतं। याचा अर्थ साहजिकच आपल्याला पहिला पॉईंट असा घेता येतोय, वी आर पार्ट ऑफ क्लास ऑर ऑडियन्स इन नोट टेकिंग। जेव्हा नोट टेकिंगचा विचार येतो तेव्हा आपण एका क्लासचा किंवा एक ॲज अ स्टुडंट म्हणून तिथं उपस्थित असतो किंवा ऑडियन्स म्हणून उपस्थित असतो। समोर सांगणारी व्यक्ती ही दुसरीच असते। पण नोट मेकिंगमध्ये वी आर द ओनली रीडर, आपण फक्त रीडर असतो। बुक रीड करत असू, रेफरन्स बुक असेल, जर्नल असेल, मॅगझिन असेल, जे काय असेल ते, याचा अर्थ तुम्ही फक्त रीडर म्हणून इथं भूमिका पार पाडत असताय। नंबर सेकंडचा पॉईंट घेतलेला आहे नोट टेकिंगच्या संदर्भामध्ये, द मॅनर अँड स्पीड ऑफ डिलिव्हरी ऑफ न्यू इन्फॉर्मेशन इज नॉट विदिन आवर कंट्रोल। आता समोरची व्यक्ती ज्या मॅनरनं, ज्या स्पीडनं एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगते, डिलिव्हर करते, ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं। आपण त्याला सांगू शकत नाही की अशा पद्धतीनं जायला पाहिजे किंवा ठीक आहे, त्या व्यक्तीनुसार आपल्याला ॲडजस्ट करून काय करावं लागणार, नोट ज्या आहेत डिक्टेट कराव्या लागणार। पटपट पटपट आपल्याला मेन पॉईंट आहे ते आपण लिहून घेणार। देअर इज लिटल चान्स टू बिगिन फ्रॉम द बिगिनिंग। आता सुरुवातीपासून समजा 15-20 मिनिटाचं काहीतरी लेक्चर झालं आणि तुम्हाला ते समजलं नाही तर आपण समोरच्या व्यक्तीला पुन्हा नवीन स्टार्ट करा असं सांगू शकत नाही। हे फ्रीडम इथं नसतं। पण नोट मेकिंगमध्ये वी कॅन कंट्रोल युअर स्पीड ऑफ रीडिंग, यू कॅन ऑल्सो गो बॅक अँड फोर्थ ॲज पर युअर कन्व्हिनियन्स फाईल रीडिंग। इथं समजा तुम्ही एखादं बुक रीड करताय, आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती स्पीडनं रीड करायचं आहे। तुम्ही हळूहळू करू शकताय, स्पीडनं करू शकताय, कारण इथं तुम्ही रीडर स्वतः आहात, दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही आहे। आणि पाहिजे तेव्हा समजा तुम्ही 20 पेजेसवरती आहे 20 नंबर, जर तुम्हाला 15 पेजवरती यायचं असेल तर ते तुम्ही पाठीमागे येऊ शकता किंवा पुढचं 50 पेज नंतर काय सांगितलेलं आहे पाहूया ते तुम्ही रीड करू शकता। म्हणजे पाठीमागे पुढे जाणं हे तुमच्या हातात असतंय नोट मेकिंगच्या वेळेला। नंतर नेक्स्ट आपण पॉईंट घेतलेला आहे वी कॅन सीक क्लॅरिफिकेशन। आता एखादा तुम्हाला क्वेरीज जर असेल, प्रॉब्लेम असेल, क्वेश्चन जर असेल तर तो तुम्ही क्लिअर करून घेऊ शकताय समोरच्या व्यक्तीला विचारून। रेज क्वेश्चन्स फॉर बेटर अंडरस्टँडिंग द पॉईंट्स मेड बाय द टीचर, प्रेझेंटर। मग टीचर किंवा प्रेझेंटरने जो काही पॉईंट सांगितलेला आहे त्याचं आकलन आपल्याला व्यवस्थित व्हावं याच्यासाठी तुम्ही प्रश्न विचारू शकताय। तुमचे कन्फ्युजन एखादं असेल तर ते क्लिअर करून घेऊ शकताय।
आता इथे नोट मेकिंगमध्ये काय झालं, वी हॅव लिटल स्कोप टू सीक क्लॅरिफिकेशन फ्रॉम द ऑथर. आता एखादं रायटर आहे आणि त्याचं बुक आहे, तर तुम्ही रीडिंग करत असताना तिथं त्या रायटरला प्रश्न नाही विचारू शकत किंवा हे एक्सप्लेन करा म्हणून सांगू शकत नाही. हवेवर यू कॅन टेक द हेल्प ऑफ अदर रिसोर्सेस. तुम्ही इतर रिसोर्सेसची तुम्हाला मदत घ्यायला पाहिजे. नंबर नेक्स्ट पॉईंट आहे, वी हॅव टू ॲडजस्ट आवर सेल्स विथ द स्पीकर. नोट टेकिंगच्या वेळेला स्पीकरचं जे काही स्पीड असेल किंवा ज्या पद्धतीनं मॅनर असेल, जी सांगण्याची पद्धत आहे, मेथड आहे, त्या पद्धतीनं आपणालाच काय करावं लागणार, इथं मिळतं जुळतं घ्यावं लागतं, ॲडजस्टमेंट करावं लागणार. कारण इथं आपल्याला पाठीमागे त्यांना नेता येणार नाही आहे किंवा आता ठीक आहे थोडं स्पीडनं चला किंवा ठीक आहे हा भाग गॅप करा, पुढचं सांगा, अशा आपण कमांड त्यांना देऊ शकत नाही. पण नोट मेकिंगमध्ये वी कॅन ॲक्सेस द सोर्स ॲज पर आवर गोल अँड कॅपॅसिटी. आपल्यासमोर जे काही बुक आहे, रेफरन्स बुक आहे, जर्नल आहे, ते आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या टाईमनुसार, आपल्या स्पीडनुसार आपण काय करू शकतो, तिथं मॅनेज करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. असं नाही की बाबा आता लेक्चर असेल, एखादा सेमिनार असेल, वर्कशॉप असेल, तुम्हाला दिलेल्या त्या टाईमलाच जायला पाहिजे. नोट टेकिंगच्या बाबतीत हा आहे. पण नोट मेकिंग तुम्ही केव्हाही करू शकता, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. लास्ट पॉईंट आहे, वी हॅव टू बी अटेंटिव्ह विदाऊट ब्रेक. आता 1 तासाचं लेक्चर असेल तर तुम्हाला 1 तास तिथं तुमचा फोकस देणं गरजेचं आहे, अटेन्शन देणं गरजेचंच आहे. तुम्हाला कोणताही ब्रेक मिळणार नाही. पण हेच नोट मेकिंगच्या बाबतीत जर घेतलं, वी कॅन टेक ब्रेक्स अँड रिझ्यूम ॲट आवर लेजर. आता समजा तुम्ही एखादा काहीतरी मुद्दा रीड करत असाल, टॉपिक रीड करत असाल, तुम्हाला थकवा आला, कंटाळा आला, तुम्ही ब्रेक घेऊ शकताय, पुन्हा एक 15 मिनिटानंतर रिस्टार्ट करू शकताय. जे नोट मेकिंगमध्ये हे पॉसिबल आहे, पण नोट टेकिंगच्या बाबतीत हे पॉसिबल होणार नाही. म्हणजे हे 5 पॉईंट्स आपणाला जर क्लिअरली समजले असतील तर क्वेश्चन कसा जरी आला तर तो नोट टेकिंगचा आहे की नोट मेकिंगचा आहे हे नक्कीच आपल्या लक्षात येईल. नोट मेकिंग अँड नोट टेकिंग मधला हा डिफरन्स जर आपला क्लिअर झाला असेल तर आता आपल्यासमोर जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची आन्सर्स देणं आपल्याला नक्कीच सोपं जाईल. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो मी रीड करतोय. विच ऑफ द फॉलोइंग स्किल्स आर रिक्वायर्ड फॉर ऑल आवर अकॅडमिक अचिव्हमेंट्स. आता खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी अकॅडमिक अचिव्हमेंटसाठी कोणकोणती स्किल्स रिक्वायर्ड आहेत, नेसेसरी आहेत. मग यामध्ये नोट मेकिंग अँड नोट टेकिंग, सायन्स अँड सिम्बॉल्स, पेपर रीडिंग अँड पेपर कटिंग आणि लास्ट आहे वॉकिंग अँड सायकलिंग. तर साहजिकच आपण ज्या पद्धतीनं युनिट पाहतोय त्यानुसार ऑप्शन ए जो आहे नोट मेकिंग अँड नोट टेकिंगची जी काही स्किल्स आहेत ती आपल्याला रिक्वायर्ड आहे. त्यामुळे आन्सर आहे ऑप्शन ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो मी रीड करतोय. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज युजफुल व्हेन अ टीचर इज एक्सप्लेनिंग समथिंग इन द क्लास. टीचर क्लासमध्ये एखादा पॉईंट, एखादा थीम एक्सप्लेन जेव्हा करत असतील तेव्हा खाली दिलेल्यापैकी कोणतं टेक्निक जे आहे ते आपल्याला उपयोगाचं आहे. मग यामध्ये नोट मेकिंग, समरायझिंग, नोट टेकिंग की लेटर रायटिंग. तर आता साहजिकच आपण नोट मेकिंग आणि नोट टेकिंगच्या संदर्भानं बोलत असल्यामुळे या दोघांच्यामधला डिफरन्स पाहता ऑप्शन सी जो आहे नोट टेकिंग हे टेक्निक युजफुल आहे. त्यानंतर डॉट 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 इज ॲन एक्सरसाइज विच वी डू व्हाईल रीडिंग ऑर स्टडीइंग द सब्जेक्ट ऑन आवर ओन. जेव्हा आपण एखादा सब्जेक्ट स्वतः स्टडी करतोय किंवा रीड करतोय तेव्हा याच्यापैकी कोणती एक्सरसाइज आपण फॉलो करतोय, नोट मेकिंगची, स्विमिंगची, नोट टेकिंग की रनिंगची. तर साहजिकच इथं तुम्ही इंडिव्हिज्युअल जेव्हा अटेम्प्ट करत असताय तेव्हा नोट मेकिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऑप्शन ए हे आपलं आन्सर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ॲन इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी फॉर नोट टेकिंग इन्क्लूड्स. आता नोट टेकिंगच्या संदर्भामध्ये बोलतोय आपण, मग ती इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे नोट मेकिंगसाठीची, त्यामध्ये कुणाचा समावेश आहे, इन्क्लूड्स अँड डॉट 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 अँड डॉट 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 ॲप्रोच. आता इथं नोट टेकिंगच्या वेळी कोणता अप्रोच असणं गरजेचं आहे, इनएफिशियंट आणि सिस्टमॅटिक. आता इनएफिशियंट आपण जर म्हणालो तर साहजिकच इथं चालणार नाही कारण हा निगेटिव्ह वर्ड झाला. बीमध्ये सुद्धा इनएफिशियंट झालं, हा सुद्धा निगेटिव्ह वर्ड झाला. इथं एक तर एफिशियंट असणं गरजेचं आहे, ऑप्शन सी मध्ये आहे, पण पुढचा आहे अनसिस्टमॅटिक, इथं सिस्टमॅटिक असणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन उरतोय फोर्थ आपला की
एफिशियंट अँड सिस्टमॅटिक ॲप्रोच नोट टेकिंगच्या वेळी आपणाला त्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर असा आहे, तो लक्षात येतोय का आपण? डॉट 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 इज अन अटेम्प्ट टू कन्सोलिडेट आवर अंडरस्टँडिंग ऑफ द चूजन सब्जेक्ट. एखादा सब्जेक्ट आपण जर चूज केला असेल तर त्याचं परिपूर्ण आपणाला आकलन व्हावं, मग त्याच्यासाठी हा जो आहे अटेम्प्ट आहे तो छान आहे. मग आता आपण स्वतः रीड करून जेव्हा तो विषय समजून घेत असतो त्यावेळी आपण साहजिकच नोट मेकिंगच्या संदर्भामध्ये बोलत असतो, म्हणून नोट मेकिंग इज अन अटेम्प्ट टू कन्सोलिडेट आवर अंडरस्टँडिंग हे उत्तर असणं गरजेचं आहे, ऑप्शन ए. त्यानंतर डॉट 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 इज अ टेक्निक विच वी आर सपोज्ड टू अप्लाय फाईल वी आर अटेंडिंग लेक्चर्स. आता लेक्चर्स जेव्हा आपण अटेंड करत असतो त्यापैकी कोणतं टेक्निक, तर साहजिकच आपल्याला आता लक्षात आलेलं आहे इथं नोट टेकिंग आहे, नोट मेकिंग नाही येऊ शकत. लेक्चरमध्ये, सेमिनारमध्ये, वर्कशॉपमध्ये नोट टेकिंग महत्त्वाचं असतं, त्यामुळे ऑप्शन डी जो आहे ते आपलं आन्सर राहणार. तर नेक्स्ट क्वेश्चन, इन डॉट 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 द मॅनर अँड स्पीड ऑफ डिलिव्हरी ऑफ न्यू इन्फॉर्मेशन इज नॉट विदिन आवर कंट्रोल. आता ज्या वेळेला नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली जाते तेव्हा सांगणाऱ्या व्यक्तीचा मॅनर आहे, मेथड कोणती आहे, त्याचं स्पीड कोणतं आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. आता हे नोट मेकिंगच्या वेळी, प्रेसी रायटिंगच्या वेळी, एसे रायटिंगच्या वेळी की नोट टेकिंगच्या वेळेला, तर साहजिकच नोट टेकिंगच्या वेळी क्लासरूममध्ये असताना आपण या गोष्टी नाही कंट्रोल करू शकत, त्यामुळे ऑप्शन डी हे आपलं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीचा आहे, इन डॉट 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 वी कॅन कंट्रोल आवर स्पीड ऑफ रीडिंग. आपण आपल्या रीडिंगचं स्पीड जे आहे ते कंट्रोल करू शकतो. अँड गो बॅक अँड फोर्थ, पाठीमागे पुढे जेव्हा पाहिजे त्या पद्धतीनं आपण पेजेस टर्न करू शकतो. ॲज पर आवर कन्व्हिनियन्स, आपल्या पद्धतीनुसार आपल्याला जी सोयीस्कर पडेल त्या पद्धतीनं. मग आता हे बाबी केव्हा होतात, जेव्हा तुम्ही एखादं बुक, रेफरन्स बुक, जर्नल, मॅगझिन वाचत असताय त्यावेळेलाच. याचा अर्थ इथं इन नोट मेकिंग हे आन्सर येणं गरजेचं आहे. त्यानंतर इन डॉट 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 वी हॅव टू बी अटेंटिव्ह विदाऊट ब्रेक. कोणताही ब्रेक न घेता आपणाला अगदी दक्ष असणं, काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं असतं, कारण तिथे आपणाला मग एखादा पॉईंट चुकला तर तो आपणाला पुन्हा नोट्स डिक्टेट करत असताना अवघड होणार. त्यामुळं नोट मेकिंगच्या संदर्भानं बोलतो की नोट टेकिंग, लेटर रायटिंग की कॉन्व्हर्सेशन, तर साहजिकच आपण नोट टेकिंगच्या संदर्भाने इथं बोलतो. इन नोट टेकिंग आपल्याला ते अटेंटिव्ह असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर इन डॉट 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 वी कॅन टेक ब्रेक्स अँड रिझ्यूम ॲट आवर लेजर. आपण कॉन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे ब्रेक घेऊ शकतो किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा रिझ्यूम करू शकतो. प्रत्येक वेळी पॉसिबल होईल का ते? नोट टेकिंगमध्ये, लेटर रायटिंगमध्ये की नोट मेकिंगमध्ये? आता नोट टेकिंग आणि नोट मेकिंग यापैकीच आपल्याला साहजिकच ऑप्शन्स जर सिलेक्ट करायचा झाला तर नोट मेकिंगमध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकताय, ठराविक रीड केलं थांबू शकताय, पुन्हा फ्रेश झाला पुन्हा स्टार्ट करू शकताय आणि नोट्स ज्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही राईट डाऊन करू शकताय. त्यामुळे इथं ऑप्शन डी नोट मेकिंग हे आपलं आन्सर असायला हवं. त्यानंतर डॉट 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 इज अ मोर कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी ॲज कम्पेअर्ड टू डॉट डॉट डॉट. म्हणजे या बाबीशी कंपॅरिझन करता ही जी बाब जी आहे ती अधिक कॉम्प्लेक्स आहे. मग आता अधिक कॉम्प्लेक्स काय आहे, किचकट काय आहे, तर हे दोन आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, प्रत्येक एमध्ये 2, बीमध्ये, सीमध्ये, डीमध्ये. तर साहजिकच याचं आन्सर जे आहे ते नोट मेकिंग इज अ मोर कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी ॲज कम्पेअर्ड टू नोट टेकिंग हे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असायला हवं. व्हॉट इज द की टू नोट टेकिंग. आता नोट टेकिंगची महत्त्वाचं फीचर जे असेल की काय आहे? ब्रेव्हिटी, डिटेल डिस्कशन आपण घेत नाही, लेक्चर चालू आहे आपण आहे तसं राईट डाऊन नाही करू शकत. डीप थिंकिंग, विचार करत बसायचं आहे का, इमॅजिनेशन करत बसायचं नाही. संक्षिप्तता आपण म्हणतो, थोडक्यामध्ये एखादं लेक्चर आहे मग त्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स टीचरनी व्हाईट बोर्डवरती, ब्लॅकबोर्डवरती जे काही लिहिलेले असतील किंवा काही लिहिलेले नसतील पण ते तुम्हाला गरजेचे वाटलेत ते तुम्ही राईट डाऊन करून घेताय, मग तेवढे फोकस केले पॉईंट्स की तुम्हाला तो टॉपिक समजतो. याचा अर्थ ब्रेव्हिटी हे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असायला हवं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटी. ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. आता नोट टेकिंगमध्ये समोर असणारे प्रेझेंटर किंवा टीचर जे आहेत त्यांच्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं,
पण इथं इनडिपेंडंट ॲक्टिव्हिटी कोणत्या आहे, तर साहजिकच मग नोट मेकिंग ही तुमच्या रीडिंगवरती, तुम्हीच रीडर आहात. गॅप घ्यायचं झालं, साहजिकच ब्रेक घ्यायचं झालं तरी तुम्हीच ठरवणार आहात. त्यामुळं ही तुमची इतरांच्यावरती अवलंबून नसणारी म्हणजेच इनडिपेंडंट ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे ते आपलं आन्सर असायला हवं. त्यानंतर डॉट 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 इज बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल रीडिंग. आता इंडिव्हिज्युअल रीडिंगवरती काय बेस्ड आहे, नोट मेकिंग, स्पीकिंग, लिसनिंग की नोट टेकिंग. तर साहजिकच आता सुरुवातीपासून आपल्याला हे पॉईंट जे आपण क्लिअर करत गेलेलो आहे, त्यामुळं एक मुद्दा लक्षात तरी नक्कीच येतो की दोघांच्यामध्ये काय डिफरन्स आहे नोट मेकिंग आणि नोट टेकिंगमध्ये. त्यामुळे आन्सर आपलं नोट मेकिंग हे असणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल रीडिंगवरती डिपेंड आहे, नोट टेकिंग तसं इंडिव्हिज्युअल रीडिंगवरती अवलंबून नाही. आणि त्यानंतर मग पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर असा आहे, व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर मेकिंग इफेक्टिव्ह नोट्स. मेकिंग इफेक्टिव्ह नोट्स म्हणजे चांगल्या प्रभावी परिणामकारक नोट्स बनवण्यासाठी काय रिक्वायर्ड आहे. मग यामध्ये रीडिंग बुक्स कॅज्युअली रीडिंग करून आपण नोट मेकिंग करू शकतो का, किंवा रीडिंग बुक्स विथ अ स्पेसिफिक पर्पज, तुम्ही स्पेसिफिक पर्पजनं बुक रीड करताय आणि त्यावेळीच मग पुन्हा काय होतं, तुम्ही इफेक्टिव्ह नोट्स घेऊ शकताय. हा मुद्दा आपणाला इथं खूप महत्त्वाचा आहे, कारण लिसनिंग, रेकॉर्डिंग केअरफुली किंवा गेटिंग मास्टरी ओव्हर द स्पीच हा खूप महत्त्वाचा नाही आपल्या दृष्टिकोनातून. इथं जो प्रश्न आहे त्या पद्धतीनं रीडिंग बुक्स विथ अ स्पेसिफिक पर्पज, तरच त्या पद्धतीनं आपणाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. म्हणून ऑप्शन बी जो आहे ते आपला आन्सर आहे. अशा पद्धतीनं जेव्हा नोट मेकिंग आणि नोट टेकिंग यामध्ये मूलभूत असणारा डिफरन्स लक्षात येतो, प्रत्येकाची काय फीचर्स आहेत ती आपणाला जेव्हा लक्षात येतात किंवा मर्यादा काय आहेत हे लक्षात येतं, तेव्हा नोट मेकिंग आणि नोट टेकिंगला आपण सिनोनिमस नाही म्हणत. म्हणजे दोघांच्यामध्ये अर्थ एकच आहे आणि एकमेकांना सबस्टिट्यूट करण्यासाठी एकमेकांच्या बदलीत आपण टर्म या नक्कीच वापरू शकत नाही. आणि त्यामुळं सुरुवातीला आपण जे काही 5 पॉईंटच्या थ्रू या दोघांच्यामधला डिफरन्स पाहिला, तो जर अगदी व्यवस्थित लक्षात ठेवला तर प्रश्न कसाही जरी आला तरी तो नोट मेकिंगशी रिलेटेड आहे की नोट टेकिंगशी रिलेटेड आहे हे आपणाला नक्कीच सांगता येईल, ओळखता येईल. त्यामुळं प्रश्न आपणाला या टॉपिकवरील नक्कीच सोपे जातील. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.